आणि कनेक्शन दोन्ही बेटर वाटतात। सेन्सिटिव्हिटी आणि अराउजल रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतो, त्यामुळे इरेक्शन क्वालिटी बेटर होऊ शकते। थोडं प्रॅक्टिकल समजून घेऊया। त्यामुळे रूट कॉज अनेक वेळा इथेच असतो। कधी असं वाटतं का, मूड आहे, इच्छा आहे, पण बॉडीला तितकासा स्ट्रॉंग रिस्पॉन्स देता येत नाहीये? म्हणजे एक्साइटमेंट आहे पण इरेक्शन परफेक्ट नाहीये, टिकत नाहीये, आणि मग कुणीतरी सल्ला देतं, डाळिंबाचा रस प्या, ब्लड फ्लो वाढतो। आता प्रश्न असा, खरंच का, की फक्त ऐकलेली गोष्ट आहे? आज आपण याच विषयावर प्रॅक्टिकली बोलणार आहोत, प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्यातर्फे। 1985 पासून त्यांचं क्लिनिक लोकांच्या सेवेत आहे। गेले 40 वर्षांपासून आशा किरणच्या माध्यमातून ते लोकांना मदत करताय। पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे। संभाजीनगर या ठिकाणी मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात। डाळिंबाचा रस खरंच ब्लड फ्लो आणि इरेक्शनसाठी युजफुल आहे का? उत्तर आहे हो, आणि त्यामागे सायन्स सुद्धा आहे। डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट सारखे घटक असतात, जे ब्लड वेसल्स रिलॅक्स करायला मदत करतात। याचाच अर्थ शरीरात रक्तप्रवाह स्मूथ होतो। आता सेक्शुअल हेल्थमध्ये ब्लड फ्लो का महत्त्वाचा आहे? कारण इरेक्शन पूर्णपणे ब्लड फ्लोवर डिपेंड असतो। जेव्हा पेनिसमध्ये प्रॉपर ब्लड फ्लो जातो, तेव्हाच इरेक्शन स्ट्रॉंग आणि टिकणारा होतो। जर ब्लड फ्लो वीक असेल तर इरेक्शन वीक होतो आणि लवकर कमी होतो। त्यामुळे रूट कॉज अनेक वेळा इथेच असतो। डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक पुरुष सांगतात स्टार्ट चांगला होतो पण टिकत नाही, किंवा रिस्पॉन्स कमी वाटतो। अशा वेळी बॉडी इंटरनली स्ट्रॉंग असते, ती खूप गरजेचं आहे। डाळिंबाचा रस इथे सपोर्ट करतो, कारण तो सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतो, त्यामुळे इरेक्शन क्वालिटी बेटर होऊ शकते। थोडं प्रॅक्टिकल समजून घेऊया। इमॅजिन करा, तुम्ही फोरप्ले मध्ये आहात, एक्साइटमेंट आहे, पण बॉडी तितकं स्ट्रॉंग रिस्पॉन्स देत नाहीये। अशा वेळी जर ब्लड फ्लो प्रॉपर असेल तर बॉडी नॅचरली बेटर रिस्पॉन्ड करतो, म्हणजेच इन्व्हॉल्वमेंट वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो आणि एक्सपिरियन्स जास्त सॅटिस्फाय होतो। महिलांसाठी हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन असल्यास सेन्सिटिव्हिटी आणि अराउजल रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतो, म्हणजेच इंटिमसी दरम्यान कम्फर्ट आणि कनेक्शन दोन्ही बेटर वाटतात। आता एक छोटंसं रुटीन बघूया। जर तुम्ही रोज एक ग्लास फ्रेश डाळिंबाचा रस घेतला तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की एनर्जी स्टेबल आहे, थकवा कमी आहे आणि रिस्पॉन्स बेटर आहे। पॅकेज ज्यूस पेक्षा फ्रेश ज्यूस जर तुम्ही घेतलं तर ते कधीही फायदेशीर ठरेल। डॉक्टरांच्या मते डाळिंबाचा रस हा सपोर्ट करतो, सोल्युशन नाहीये, म्हणजेच तो बॉडीला मदत करतो, पण तो एकटाच सगळं करेल का? नाही। सेक्शुअल हेल्थ ही डाएट, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि ओव्हरऑल हेल्थ यावर डिपेंड असते। आता शेवटी एक इम्पॉर्टंट रियालिटी, जर तुम्हाला वारंवार इरेक्शनचा प्रॉब्लेम जाणवत असेल, स्टॅमिना कमी वाटत असेल किंवा इंटिमसीमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तर फक्त ज्यूसवर डिपेंड राहू नका। अशा वेळी प्रॉपर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच जर तुम्हालाही सेक्शुअल हेल्थ बद्दल काही अडचणी असतील, डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही नक्की एकदा भेट देऊ शकता। बाकी चॅनलला सबस्क्राईब करा।